नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट नंबर 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड फ्रॉम स्टँडर्ड 7th इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड हा पाठ अभ्यासणार आहोत. सुरुवातीला मित्रांनो पाठाची प्रस्तावना पाहूयात आणि मग आपण काय करणार आहोत, पाठाकडे वळणार आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 टू 2007. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे 2002 पासून 2007 पर्यंत राष्ट्रपती होते. ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. त्यांना भारतातील वैज्ञानिक संशोधन आणि संरक्षण तंत्रज्ञानातील आधुनिकीकरण यातील त्यांच्या योगदानामुळे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही लव्ड चिल्ड्रन, त्यांना लहान मुले अतिशय प्रिय होती. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. त्यांची पुस्तके त्यांच्या नवनवीन कल्पनांमुळे अनेक भारतीय तरुणांना प्रेरणा मिळाली. इन दिस पॅसेज ही टॉक्स अबाउट अ ग्रेट इंडियन सायंटिस्ट CV रामन. आणि प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतातील एक महान वैज्ञानिक CV रामन यांच्याबद्दल बोलत आहेत. सुरुवातीला आपण या पाठावरील काही प्रास्ताविक प्रश्न पाहूयात आणि मग आपण पाठाकडे वळणार आहोत. लिस्ट 3 ऑफ युअर फेवराईट पीपल. तुमच्या आवडीच्या 3 व्यक्तींची, लोकांची नावे लिहा. टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज डू दे बिलॉंग. आणि पुढं आपल्याला काही वर्ग म्हणजे काही प्रकार दिलेले आहेत आणि यापैकी कोणत्या प्रकारात ती नावं येतात ते सांगा. ॲड अ कॅटेगरी इफ नेसेसरी. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर एखादा नवीन किंवा एखादा नवीन प्रकार तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता कॅटेगरीज बघा. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, क्रिकेट प्लेयर म्हणजे क्रिकेट खेळाडू, ॲक्टर ऑर ॲक्ट्रेस अभिनेता किंवा अभिनेत्री, टीचर म्हणजे शिक्षक, सिंगर म्हणजे गायक, डान्सर म्हणजे नृत्यकार, स्पोर्ट्स पर्सन एखादा खेळाडू, म्युझिशियन संगीतकार, आर्टिस्ट कलाकार, सोशल वर्कर समाजसेवक, पॉलिटिकल लीडर राजनेता, प्रोग्रेसिव्ह फार्मर एखादा प्रगती करणारा शेतकरी, सोल्जर सैनिक, हाऊसवाईफ गृहिणी, डॉक्टर म्हणजे वैद्य, पोलिसमॅन पोलीस, लॉयर वकील, इंजिनियर अभियंता, आर्किटेक्ट वास्तुविशारद, बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक आणि जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार. डिस्क्राईब ओरली इन अ सेंटेन्स ऑर टू व्हॉट ईच ऑफ द अबाउट डू अँड द स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ देअर प्रोफेशन. आणि मित्रांनो, हे वर दिलेले जे व्यावसायिक आहेत ते काय करतात, त्याचबरोबर त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी विशेष कोणत्या गरजा असतात हे काय करायचं तुम्हाला तर तोंडी सांगायचं आहे. पुढे बघा. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-5. 4-5 विद्यार्थ्यांची गट तयार करा. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड व्हॉट यू हॅव टू डू टू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह. आणि मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, भविष्यामध्ये तुम्ही कोण होणार आहात, तुम्हाला काय व्हायचे आहे आणि तुमचे उद्दिष्ट प्राप्त करण्याकरता काय करावे लागेल याची आपापसात चर्चा करायची आहे. आता आपण आपल्या पाठाकडं वळूयात. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे महान शास्त्रज्ञांचे मन चौकस असते. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ होणे किंवा तळमळणे. विथ क्वेश्चन्स. महान शास्त्रज्ञांची, महान वैज्ञानिकांची मनं त्यांच्या पुढील प्रश्नामुळे अस्वस्थ असतात, तळमळत असतात. दे कीप आस्किंग वाय डज दिस हॅपन. आणि ते नेहमी विचारत असतात की असे का घडले. कॅन आय मेक इट बेटर. मी यात सुधारणा करू शकतो का. ऑर व्हॉट मोर कॅन धिस डू. किंवा याच्या आधारे अधिक काय करता येईल. Let us
study the life of a great scientist who lived in the same era as Einstein, but about 5,000 kilometers east of Germany in India. आज आपण एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळात पण जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटर अंतरावर भारतात राहत असत त्यांच्या जीवनाचा अभ्यास करूयात. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान असे शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून उदयास आले. ही वॉज ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट. आणि अगदी सुरुवातीपासूनच ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स. आता ऑप्टिकल सायन्स म्हणजे बघा दृकशास्त्र अँड अकुस्टिक्स. अँड अकुस्टिक्स म्हणजे काय तर ध्वनीशास्त्र. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल स्वारस्य होते. दिस इज व्हॉट perhaps led him to discover that the mridangam and the tabla produced melodious म्हणजे सुमधुर sounds than any other percussion instrument. percussion instrument म्हणजे तालवाद्य. आणि कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात, अधिक सुमधुर ध्वनी काय करतात निर्माण करतात. ही वॉज फॅसिनेटेड म्हणजे आकर्षित होणे बाय कलरफुल थिंग्स, बी इट फ्लॉवर, बटरफ्लाय और जेम. आणि रंगीबेरंगी वस्तूंचे त्यांना आकर्षण वाटत असे. मग ते एखादे फूल असो, एखादे फुलपाखरू असो किंवा एखादे रत्न असो. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आणि ते आपल्या परिसरातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असत. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. स्कॉलर म्हणजे विद्वान आणि फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. ध्वनी आणि ध्वनीविषयक भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यासू विद्वान झाले. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कलकत्ता. आणि एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करीत निघाले. ऑन द बोर्ड वॉज यंग C.V. रामन who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. आणि त्या जहाजात होते तरुण C.V. रामन की ज्यांनी नुकतंच व्हायोलिन या वाद्याचं ध्वनिशास्त्र या विषयावर लंडनमध्ये व्याख्यान दिलेलं होतं. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक गेजिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशियन. गेजिंग्स म्हणजे टक लावून पाहणे, रोखून पाहणे. आणि ते जहाजाच्या मजल्यावर उभे होते आणि समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे टक लावून पाहत होते किंवा रोखून पाहत होते. As he glanced up at the sky, which was the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. आणि समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात एक प्रश्नावली उभा राहिली. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. Why are both the sea and the sky blue in color? आकाश आणि समुद्र या दोन्हीचा रंग निळा का आहे? What is the science behind this occurrence? आणि या घटनेच्या मागे कोणतं विज्ञान आहे, या समानतेच्या मागे कोणतं विज्ञान आहे? His mind seemed to suggest that the reason could be the scattering of the light by water molecules. आता स्कॅटरिंग म्हणजे बघा तर विखरणे किंवा विकरण आणि मोलिक्युल्स म्हणजे रेणू किंवा परमाणू. आणि त्यांचं मन त्यांना सूचित करत असल्यासारखं वाटलं की पाण्याच्या परमाणूकडून प्रकाशाचं होणारं विकिरण हेच या रंगसाम्याचं कारण असावं. However, his theory was yet to be proved scientifically. परंतु त्यांचा हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory.
आणि जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकल्यानंतर आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने हा तरुण शास्त्रज्ञ ताबडतोब निघून गेला. His research in optics, the science of light, resulted in the discovery of Raman effect. आणि दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणूनच रामन परिणामाचा शोध लागला. He announced it to the scientific world in March 1928. आणि मार्च 1928 मध्ये त्याने वैज्ञानिक जगतात आपल्या शोधाची घोषणा केली. The discovery earned him the Nobel Prize for Physics in 1930. आणि या शोधामुळे त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक दिले गेले. It was the first time this prize was awarded to an Asian. आणि कोणत्याही आशियाई व्यक्तीला हा नोबेल पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. The day he discovered the Raman effect, 28th February, was later declared as National Science Day. आणि ज्या दिवशी त्यांनी रामन परिणाम शोधून काढला तो दिवस होता 28 फेब्रुवारी. पुढे हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged, and he was elected fellow of the Royal Society in 1924. आणि याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि 1924 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली होती. You would have learned about the Raman effect in detail at school. तुम्ही रामन परिणामाबाबत शाळेमध्ये तपशीलवार विस्तृतवार शिकला असालही. But do you know the discovery subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds. परंतु हे तुम्हाला माहित आहे का बघा मित्रांनो की या शोधामुळे नंतरच्या काळामध्ये 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले. And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove his theory was? आणि मित्रांनो आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या सगळ्या साधन सामग्रीची किंमत किती होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? मीजली 200 रुपीज. फक्त किती रुपये तर 200 रुपये इतक्या किमतीमध्ये त्यांनी काय केलं तर आपल्या सगळी साधन सामग्री उभी केली आणि आपला हा रामन इफेक्ट सिद्धांत सिद्ध केला. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. रामन यांचं असं ठाम मत होतं की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्येच कोंडलेले असू नयेत किंवा त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेमध्ये कोंडून घेऊ नये. They should search around themselves and find those answers in accordance with nature. तर त्यांनी काय केलं पाहिजे बघा शास्त्रज्ञांनी स्वतःच्या परिसरामध्ये शोध घेतला पाहिजे आणि निसर्गाला अनुकूल अशी उत्तरं शोधली पाहिजेत. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्ड वर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. कारण विज्ञानाचे जे सर्वस्व आहे ते स्वतंत्र विचारात आणि कष्टात आहे, साधन सामुग्रीत नाही. हाऊ ट्रू, किती खरं आहे हे. दो द ओशियन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन blue in color, it needed questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. आणि म्हणून समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायमचे निळेच होते तरी सुद्धा त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती आणि ते जिज्ञासू मन CV रामन यांच्याकडे होतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी रामन यांच्याबद्दल माहिती दिलेली हा पाठ आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज काय केलेलं आहे तर ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड हा पाठ अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.